आज बनवूया मस्त झणझणीत सांडग्यांची किंवा वड्याची भाजी। उन्हाळ्यात भाज्या कमी मिळतात, त्यावेळी तुम्ही चमचमीत वड्याची भाजी बनवू शकता। अगदी झटपट तयार होते आणि खूप चविष्ट लागते। चला तर बनवूया वड्याची रस्सा भाजी। वड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वडे घेतलेत। जेवढी तुम्हाला भाजी बनवायची त्याप्रमाणे वडे घ्या। आता हे वडे आपल्याला भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकून वड्याचा हलका रंग बदलेपर्यंत वडे भाजून घ्यायचे। वडे भाजून घेतल्यामुळे वडे लवकर शिजतात आणि मस्त खमंग खुसखुशीत होतात। भाजीला चव देखील छान येते। तर 3-4 मिनिटं वडे कमी गॅसवर खमंग भाजून घेतलेत। आता काढून घेऊ। आता त्याच कढईत 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे। मोहरी जिरे फुलल्यावर 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालूया। तुम्ही लसूण ठेचूनही घालू शकता। लसूण गुलाबीसर परतला की यात चिमूटभर हिंग आणि 2-3 बारीक कट केलेल्या मिरच्या घालूया। परतून घेऊ। मिरच्या परतल्या की यात 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। कांदा परतल्यावर यात अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं। लाल तिखटचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता यात घालायचंय पाणी। तर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं, कारण वडे शिजायला पाणी लागतं। आपण मस्त लपतप अंगापुरती रस्सा अशी भाजी करतोय। आता चवीपुरतं मीठ घालून पाण्याला छान उकळी काढून घ्यायची। कमी मसाल्यांमध्ये अगदी झटपट ही भाजी तयार होते आणि चवीला 1 नंबर लागते। पाण्याला उकळी आल्यावर यात भाजलेले वडे किंवा सांडगे घालायचे आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं वडे शिजवून घेऊ। वडे भाजलेले असल्यामुळे लवकर शिजले जातात। साधारण 5 मिनिटांनी झाकण काढून बघू तर पहा, मस्त अशी लपतप अंगापुरती रस्सा वड्याची भाजी तयार आहे आणि वडेही मऊ शिजले आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू व गरमागरम वड्याची रस्सा भाजी सर्व करूया। चपाती भाकरी सोबत ही भाजी खूपच छान लागते। नक्कीच 2 पोळ्या जास्त खाल। घरात भाजीला काही नसेल तर झटपट ही वड्याची भाजी तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीने एकदा नक्कीच वड्याची रस्सा भाजी बनवून पहा। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।